नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण पद्मशैली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीबाबत समाजातील काही घटकांशी आपण चर्चा करत आहोत. या संदर्भात अखिल पश्चिम महाराष्ट्र पद्मशैली महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ माधवी अंधे यांना आपण आमंत्रित केलं आहे. अंधे मॅडम नमस्कार. नमस्कार. पद्मशैली ज्ञाती संस्थेचा येत्या 29 तारखेला जनरल मीटिंग मध्ये निवड होणार आहे. या निवडीबाबत समाजात अनेक जण इच्छुक आहेत. त्या पद्धतीने व्यूहरचना सुरू आहे. असे असतानाही अनेकांना वाटते की आपण ही कार्यकारिणीत असावं, आपलंही काहीतरी योगदान मिळावं समाजाला, अशी सगळ्यांची इच्छा असते. आपण एक महिला म्हणून या संदर्भात मार्कंडे महामंदिरात किंवा अध्यक्षांना काय पत्रव्यवहार केला असं कळतंय. नेमकं काय पत्रव्यवहार केलाय? नमस्कार, मी माधवी अंधे. तर आता येणाऱ्या 29 तारखेला जनरल मीटिंग आहे आम्हाला कळालंय, पण आतापर्यंत आम्हाला कुठला अहवाल आलेला नाहीये म्हणजे आमच्या नावाने, आणि इन्व्हिटेशन सुद्धा नाही आलेलं आहे मीटिंग साठी म्हणून. फक्त बाहेरून कळत आहे आम्हाला आहे म्हणून. तर आणि आम्ही खूप वेळा प्रयत्न केलो की आपल्या समाजामध्ये महिलांचा सुद्धा समावेश पाहिजे, असं खूप वेळा आम्ही प्रयत्न केलो. अध्यक्षांना भेटलो, विश्वस्तांना भेटलो, पण कधीच ते सक्सेस झालेलं नाहीये. तर आता आम्हाला एक चान्स भेटत आहे असं वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही एक निवेदन पत्र तयार केलो. ते पत्र आम्ही काही विश्वस्तांना दिलेलं होतं आणि त्यामध्ये आम्ही एवढंच उल्लेख केलेला आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. कुठलंच आजकाल असं कुठलं क्षेत्र नाहीये की तिथे महिला नाहीयेत म्हणून. तर आपल्या समाजामध्ये महिलांचा समावेशच नाहीये. होतं काही वर्षापूर्वी असं सांगतात, पण आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे दुसऱ्यांकडून. पण परत आता करा ना. आम्हाला सुद्धा काही ऍक्टिव्ह महिला आहेत, भरपूर काही महिला आहेत ऍक्टिव्ह असलेले. तर त्यांना तुम्ही काही संधी द्या, काही कार्यकारिणी सदस्यावरती घ्या, किंवा तुम्हाला कुठलं वाटेल एखादं महिला मंडळ तुम्ही निर्माण करून द्या आम्हाला. आणि यामध्ये ना माझं एकच मत आहे की यामध्ये राजकारण राहू नये, फक्त समाजकार्य पाहिजे. आणि समाजकार्य बघून अशा महिलांना निवडा तुम्ही की जे ते समाजासाठी वेळ देऊ शकतील आणि समाजासाठी काही कार्य करू शकतील. जेणेकरून इथं कुठल्याही पक्षाचं आणि पक्षाकडून आम्ही बोलत नाही, एवढंच आमची अपेक्षा आहे. तुम्ही एक महिला आहात आणि यापूर्वी काही महिला त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये होते, पण त्यांचा मनावा तसा सहभाग त्या ठिकाणी झालेला नाहीये, त्यामुळे त्यांचा विचार झाला नसेल. मग आता तुम्ही मनाने इच्छेने तुम्ही मागणी करतात. पद्मशैली समाजामध्ये 31 जणांची बॉडी असते, त्यामध्ये किमान 2-3 जर महिला असलं तर त्या महिलांचे मागणी या संदर्भात निर्णय होऊ शकते. पण तुम्ही या संदर्भात कधी म्हणजे झालेल्यांचे चर्चा कधीच झाले नसल्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल असं वाटत नाही का? आम्ही आता बरोबर आहे तुमचं. तर आम्ही याविषयी ना खूप काही कार्यक्रम सुद्धा मार्कंडे मंदिरात केलेले आहे आणि त्यावेळेस 100 ते 150 महिला कार्यक्रमाला येत होते आणि कार्यक्रमाला इतकं आम्हाला प्रोत्साहन आणि उत्साह सुद्धा मिळत होतं. हे सगळं समाजातील खूप लोक बघितलेलंच आहेत आणि पेपरमध्ये न्यूजमध्ये आम्ही देतच होतो. तर आम्ही काय म्हणतो त्यांना, इथं आपल्याला राजकारण करायचं नाहीये याविषयी आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं. निवेदन लेटर सुद्धा दिलो आम्ही. अक्षरशः तिथं काही म्हणजे जे कोणी पदावरती असेल त्यांचं नाव काही घेत नाही मी, त्यांना आम्ही लेटर सुद्धा दिलो, निवेदन पत्र, की आम्हाला महिलांना समावेश करा. आमच्याकडे भरपूर महिला आहेत जे ऍक्टिव्ह आहेत आणि समाजासाठी कार्य करायला वेळ द्यायला तयार आहेत. मग तुमचं म्हणणं आहे की महिलांना पण स्वतंत्र यंत्रणा जर दिलं त्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार? त्यामार्फत तुम्ही काय करणार? आम्ही त्यामार्फत ना, आता जर आम्हाला एक महिला मंडळ तुम्ही आपल्या समाजाकडून करून दिलात तर आम्ही एक तंटामुक्ती केंद्र म्हणून काढणार आहे. कारण आजकाल ना खूप जणांचे प्रॉब्लेम माझ्याकडे वैयक्तिक येतात. मॅडम, खूप जणांना असं माहित आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं तर अंधे मॅडमला फोन करायचं. मग ते मला फोन करतात, मॅडम असा प्रॉब्लेम आहे, तुमचं ऑफिस कुठं आहे, तुम्हाला कुठं यायला भेटायचं, तुमचं काय आहे. मग आम्ही सांगतो मार्कंडे मंदिरात या म्हणून. मग ते येऊन भेटतात वगैरे बोलतात. मग ते म्हणतात की तुमच्याकडून कोण आहेत आम्हाला मदत करण्यासाठी, मग महिला मंडळ कुठं आहे असं स्पष्ट विचारतात ते. मग आम्हाला तेव्हा सांगायला ना थोडस मागं पुढं होतंय, कारण आमच्याकडे ते काही नाहीये. आम्ही जे करत आहोत ते आम्ही वैयक्तिक महिलांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही करत आहोत. आज तोपर्यंत आम्ही तसंच करत आहोत, कोणाकडून आम्हाला कुठून सपोर्ट मिळालेला नाहीये. तर आम्ही स्वतःहून करत आहोत. आता आमची इच्छा अशी आहे की आपल्या समाजाकडून एक महिला मंडळ करून द्यावं आणि त्याच्या मार्फत आपल्या समाजाच्या संस्थेच्या नावाने ना
आम्ही जे काही कार्य करत आहोत ना तेच आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अंतर्गत असलेले एक महामंडळ निर्माण व्हावं, त्या महामंडळाच्या मार्फत तुमचं कार्य व्हावं असं तुमचं अपेक्षित आहे. हो, आमचं इच्छा तेच आहे, अपेक्षा सुद्धा तेच आहे. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. बरं, आता यदा कदाचित या जनरल मीटिंग मध्ये महिलांना जर सहभाग घेतलं आणि तुम्हाला संधी मिळाली किंवा दुसऱ्यांना संधी मिळाली तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला संधी मिळालं तर आम्ही त्या संधीचं सोनं करणारच आहोत. कारण आम्हाला ते सगळं महिलांचा सपोर्ट तसा आहे. आणि जेणेकरून या विषयी सुद्धा आपल्या संस्थेतले विश्वस्त जे पदावरती आहेत ते सगळे ना आता तरी ते महिलांचा समावेश करून घ्यावं आणि समाजकार्य करणाऱ्यांचं त्यांचं ऍक्टिव्हनेस बघून त्यांचे कार्यक्रम बघून त्यांना निवड करावं असं आमची इच्छा आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून पद्मशाली समाज असेल किंवा अन्य समाजातील महिलांना एकत्रित करता, त्यांच्याकडनं वेगवेगळे उपक्रम राबवतात. तुमच्या डोक्यात असं काय कल्पना आहे की समाजातील या लोकांना आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करू, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण करू, जेणेकरून ज्ञाती संस्थेचं पण नाव मोठं होईल आणि आपलं पण नाव मोठं होईल? यासाठी तुमचं काय प्लॅन आहे का? आहेत, भरपूर प्लॅन आहेत. आणि मला जेणेकरून तर महिलांना एकत्रित करून ना सक्षमीकरण आणि महिलांना उद्योग, खूप महिला असे आहेत की घरी राहतात, त्यांना काम काही नाहीये आणि काहींच्या घरात असं प्रॉब्लेम असतं की काही महिलांना बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही. तर अशा महिलांसाठी सध्या आम्ही आमचं प्रोजेक्ट चालूच आहे. तर ते त्याच कार्यक्रमासंदर्भात आम्ही मार्कंडे मंदिरात परवा रविवारी ना कार्यक्रम घेतलं होतं. 100 ते 150 महिला आलेले होते. तर ते कार्यक्रम सुद्धा आम्हाला पुढे ते उपक्रम राबवायचा आहे, जेणेकरून महिलांना काही काम करायला मिळालं पाहिजे. दिवसातून ते 100 रुपये तरी कमवावं. आणि हे सगळं आम्हाला ना आपल्या समाजामार्फत, संस्थेमार्फत आम्हाला करायचं आहे. आम्हाला आमचं वैयक्तिक नाव प्रसिद्ध करायचं किंवा आम्ही हायलाइट व्हायचं आमची इच्छा नाहीये. आपल्या समाजामार्फत काय करत आहोत, पद्मशाली ज्ञाती संस्था, मार्कंडे ज्ञाती संस्था असं आम्हाला एक नाव पाहिजे. त्यामुळे तुम्ही महिलांना संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करायला तयार आहोत. येत्या 29 तारखेला तर आपल्याला अध्यक्षांची निवड कालावधी संपणार आहे, नवीन अध्यक्ष येणार आहेत. जुने नवीन कोण येतील आपल्यालाही माहित नाही, विश्वास तयार होतील. मग त्यामध्ये जर आपल्याला समाजाला नेमका कुठला समाजाचा अध्यक्ष असावा जेणेकरून समाज प्रगतीसाठी काय कार्य होईल असं तुम्हाला वाटतं? मला तर असं वाटतंय की समाजाचा अध्यक्ष असा असायला पाहिजे की कधी सुद्धा राजकारण मध्ये आणू नये. आणि मी खूप वेळा तिथं अनुभव बघितले की हे पक्ष असेल तरच तुम्हाला इथं संधी आहे, तुम्ही जर या पक्षाचं असेल तर तुम्हाला इथं पुढे येता येत नाही. म्हणजे आपल्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये तर इथं पक्षाचं का तुम्ही विषय काढता? समाज आहे, समाजाचा काढा. शेवटी आपण सगळे पद्मशाली बांधव एकच असणार. पक्ष काय, आज एक पक्ष राहणार, उद्या एक पक्ष करतो. किती पक्ष बदलतात, आता किती जणांचे आपण बघतच आहोत. त्याचा आपण कधी विचार करायचाच नाहीये. समाजाचं आपल्याला कार्य करायचंय, समाज कार्य करायचंय. असं जे कोणी करणारे असतील ना त्यांनीच अध्यक्ष म्हणून आपण निवड करायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत झालेलं अध्यक्षपद हे राजकारणाचा विरोध असताना सुद्धा राजकारण झालं असं तुम्हाला म्हणायचं? हो, आम्हाला अनुभव सुद्धा आले. आम्ही खूप वेळा महिलांना सहभाग करून घ्या म्हणून असं आम्ही केलं. त्यावेळेस आम्हाला मागून काही असं लोकांचे विचार येत होते की नाही तुम्ही या पक्षाचे आहात का, तुम्ही असेल तर तुम्हाला तिथे लवकर चान्स मिळतोय असं. मग आम्ही म्हणत होतो त्यावेळेस, मी स्वतः उत्तर दिले त्यांना. त्यावेळेस मी म्हणत होते की नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचे नाहीये, आम्हाला पक्ष गरज नाहीये. समाजकार्य, मी एक समाजसेविका म्हणून आहे, तेच आहे माझं उद्देश सुद्धा तेच आहे. मला कुठला पक्ष आपल्या समाजात आणायचं नाहीये हे मी स्पष्ट सांगत होते. मग तेव्हा त्यांच्याकडून उत्तर येत होतं असं आहे का, मग तुम्हाला तिथं कधीच चान्स मिळणार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की समाजात ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला समाजाभिमुख असलेल्या व्यक्तींनाच काम करण्यासाठी ज्ञाती संस्थेवर त्या ठिकाणी जागा मिळावं. पक्ष असेल तर आतापर्यंत जे झालं असेल पक्षाचं राजकारण ते यापुढे तर होणार नाही अशी आपण काळजी घ्यावं. ज्ञाती संस्थेच्या अन्य पदाधिकारी असतील, विश्वस्त मंडळ असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी यापुढे तर किमान माधवी अंधेताईंनी म्हणल्याप्रमाणे राजकारण वेळेत जर काम झालं तर समाजाची प्रगती झपाट्याने होऊ शकते. कारण मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला हरिबाबू येले ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला समाज वेळेत असं अध्यक्ष नेमणूक झाले होते, त्यावेळेला समाजाचा सगळ्या पक्षाला धरून आपण काम करून घेतलं होतं. हे आता माधवी तांडेंनी पण आपल्या वेळेला सूचित केलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात, चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील.
चट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे AAC ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59, 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004, 74 14 96 96 64.